बघा. मॅनेजर 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 येस सर काय Who is the manager? I want to talk to with him. Who is the manager? हाय सर हाय myself Prithvik Pratap. I am the manager of this MHJ Electronics Borivali branch and I will be assisting you on the behalf of branch. Tell me sir, how can I help you sir? Let me assist you. Tell me. घुसला वाटतं. नमस्कार सर नमस्कार. नमस्कार. वेलकम टू MHJ इलेक्ट्रॉनिक्स सर. कुठला टीव्ही बघताय? समोरचा काय काय आलं? नाही करेक्ट सर करेक्ट पण समोरचा कुठला टीव्ही बघताय सर? अहो तो 55 इंच ज्याच्यामध्ये धर्मवीर आणि झिम्मा एकत्र दिसत आहेत तो. सर नाही सर गल्लत होतीये. दोन वेगळे टीव्ही आहेत 32 इंचाचे. एकीकडे धर्मवीर चाललाय एकीकडे जिम्मा चाललाय. तुम्ही एकत्र बघताय सर. Manager manager manager. येस सर Who काय is the manager? I want to talk to with him. Who is the manager? Hi sir, hi. Myself Prithvik Pratap. I am the manager of this MHJ Electronics Borivali branch and I will be assisting you on the behalf of branch. Tell me sir, how can I help you sir? Let me assist you. Tell me. घुसला वाटतं. काय झालं सर? नाही हे रिमोट मध्ये सेल घुसलाय तो निघत नाही. सर दुसरा रिमोट घ्या. दुसरा घ्या. येस सर टेल मी हाऊ कॅन आय हेल्प यू सर? नाही मराठीतच बोलायचं. आता मी इंग्रजी बोलायच्या मूड मध्येच नाही अजिबात. तुम्ही म्हणावं लागलं. मी कसं ओळखणार सर? अरे वसऱ्या काल तुझ्या दुकानातून मी सामान घेऊन गेलो तरी तुम्हाला ओळखत नाही. सर काल माझ्या दुकानातून 40 कस्टमर 100 वस्तू घेऊन गेलेत सर. वसड्या एकच माणूस 3 वस्तू घेऊन गेला तरी तू ओळखत नाहीस मला. सर खरं तर ही चांगली गोष्ट आहे की एकच माणूस 3 गोष्टी घेऊन गेला पण चिडण्यासारखं काय आहे सर? चिडण्यासारखं काय आहे? हो, सर. मला सांग हा. तुझ्या फ्रीज मध्ये ठेवलेलं दूध कधी त्याला बुडबुड येतात? नाही सर पण आज तुमच्यासोबत स्किट ऐकून मला आले होते. कान फार फोडून फालतू गोष्ट करू नको वसऱ्या. नाही सर. वसऱ्या मी काल तुझ्या दुकानातून 3 गोष्टी घेऊन गेलो. येस सर. एक फ्रीज, हा. दुसरं गिझर, हा. तिसरं मोहन. सर मोहन कोण सर? अरे ते जेवण गरम होतं त्याच्यात ते. ओवन येस सर ओवन. पण ते वसरे ते तिने पण काय कामच करत नाही. काम करत नाही कामच करत नाही म्हणजे? अरे फ्रीज मला सांग फ्रीजचं काय काम आहे वसऱ्या? म्हणजे थंड करायचं ना. हो, सर. पण त्या फ्रीज मध्ये दूध माझं उकलून आले, उतू गेले, अंडी उकडलेत वसऱ्या, भाजी शिजल्या वसऱ्या त्याच्यामध्ये. अरे असा फ्रीज असतो काय वसऱ्या? हे सगळं फ्रीज फ्रीज मध्ये झाले. काय कंपन्या एक एक शोध लावतात. अरे कसा शोध कुठला शोध वसऱ्या? असा असतो का फ्रीज तुझा? नाही सर पण चांगलं आहे ना म्हणजे सर केवढं म्हणजे जगात सगळे फ्रीज गोष्टी थंड करतात. तुमच्या एकट्याकडे असा फ्रीज आहे जो गोष्टी गरम करतो. अभिनंदन कान फार फोडून अभिनंदन नाही वसऱ्या. माझं अभिनंदन करू नको. माझं नीट ऐक वसऱ्या. येस सर. काल त्या फ्रीज मध्ये मी आईस्क्रीम ठेवलं होतं. अरे वा सर वेगळी गोष्ट ठेवली तुम्ही फ्रीज मध्ये सर. छान. वसऱ्या मला तो आज आईस्क्रीम खायचं हा. होतं. मी माझं म्हणजे लहानपणापासून माझी इच्छा होती. म्हणजे असं फ्रीज उघडायचं त्यातलं आईस्क्रीम काढायचं आणि असं खायचं. मी फ्रीज उघडला आईस्क्रीम घ्यायला गेलो, हात भाजला वसऱ्या. फ्रीज मध्ये वसऱ्या आईस्क्रीम गरम झालं, सांची मधून त्याला बाहेर काढावं लागलं वसऱ्या. आईस्क्रीम. अरे माझी इच्छा होती की आईस्क्रीम असं चाटायचं वसऱ्या. मला फुकून ते आईस्क्रीम खायला लागलं. अरे चाय पितात ना फुकून आईस्क्रीम कसं वसऱ्या? सर तुम्ही चिडू नका सर. चला नको म्हणजे कसं? नाही. किती दिवस झाले मला आईस्क्रीम खाय. सर हो मला कळतंय सर. म्हणजे माझ्या लक्षात येतंय की तुम्हाला ते करता नाही आलं सर. नाही आलं ना. पण सर एवढे कष्ट का केलेत ना तुम्ही? म्हणजे म्हणजे? सर तुम्ही ऑनलाईन मागवायचं ना आईस्क्रीम 10 मिनिटात येतं हल्ली. अरे काय येरा झाला का तू वसऱ्या? मी फ्रीज कशाला घेतलंय? आईस्क्रीम थंड करायला ना. दुसऱ्याच्या फ्रीज मधला आईस्क्रीम
आईस्क्रीम पाहिजे ना मला काका खायला काका काका सांग सांग बाबा मी काय बोलतो आता एवढ्या थंडीत आईस्क्रीम खायचा कशाला हा. काय होतं घसा धरतो हा. ताप भरतो सर्दी होते मग 2-3 दिवसात तुम्ही डायरेक्ट जमा ना तू कोण डॉक्टर आहेस वसाऱ्या नाही नाही मग तू कशालाच इकडे टीव्ही घ्यायला मग घे ना वसाड्या तू इकडे कशाला आमचं काय चालू तू सांगायचं तिकडे आपलं. बस तू वसाड्या सर तुम्ही चिडू नका ना सर प्लीज चिडू नाही. काम डाऊन सर कस्टमर आहेत सर प्लीज काम डाऊन फ्रीज झालं फ्रीज झालं फ्रीज झालं आता तो गिजर गिझर हा काल घेऊन गेला है ना सर काल गिजर घेऊन जाय गिजरचं काय काम असतं रे त्याच्यातून गरम पाणी यायला येस पाहिजे सर येस सर येस आहे का ना येस सर मी बोललो आता थंडी पडले गरम गरम पाणी अंगावर घेऊया येस सर अशी अंगावर घ्यायला बरोबर सर गिजर ऑन केला येस सर नल उघडलं येस सर त्या बादलीमध्ये वसड्या बर्फ पडला टुंबुक 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 असा बर्फ पडला त्या बादलीमध्ये वसड्या गिजर मधून बर्फ पडतो वसड्या नाही गिजरचं काय काम आहे गिझरचं पाणी गरम करणं सर मग वसड्या हे काय फालतूगिरी आहे काय सर मला ना कळतच नाही या कंपन्यांचं काय काय एक एक शोध लावतील असा गिझर होणे नाही बापरे अरे पण वसड्या जनरली गरम पाणी यायला पाहिजे ना मग बर्फ कसा आला Actually मनाचं गरम पाणी नसे आंघोळ घ्यायची होती मी अशी थंडी वाजली ना वसाड्या सर थंडीमध्ये मी थंड पाणी घेतलं गिजर कशाला नाही नाही सर पण तुम्हाला कळतंय का काय काय वेगळ्या गोष्टी घडतायत तुमचं मिरेकल 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 भर भरून मिरेकल कसला वाचाड्या फॉल्टी आहे तो काका काका मी काय बोलतो गरम पाण्याने आंघोळ करायची कशाला हा? थंड पाण्याने करायची ना हा. म्हणजे बॉडी मध्ये अशी एकदम जोरात पावर येते तू कशाला आलास वासाड्या टीव्ही घ्यायला मग तू घे ना वासाड्या जा ना इथून तू कशाला थांबलाय टीव्ही घेऊन जाताल ऐका मला काय झालंय आता टीव्ही मध्ये काय मजा नाही नाही मजा नाही मिक्सर घ्यायचा विचार सर करतो घ्या ना मिक्सर घ्या सर मिक्सर मग घे ना तू मिक्सर वासाड्या तू इथं का ठरवतोय घरून येतानाच ठरवत जा ना इथं का ठरवतोय सर चिडू नका सर कस्टमर आहेत ते सर प्लीज तुम्ही मिक्सर बघा आणि मला सांगा कुठला आवडतो आपण तो निवडून तुम्हाला लगेच बिल करून तुम्ही घेऊन जा मिक्सर सर येस माझ्याशी येस सर येस त्या सर दोन गोष्टी झाल्या येस सर आता तिसरा तो मोहन सर मोहन कोण सर अरे तो गरम करतो तो वासाड्या सगळ्या वस्तू ओव्हन ओव्हन सर मोठा असतो तो ओव्हन सर हा, ओव्हन येस हा, सर तोच तो वसाड्या हा, yes. ओव्हन. हा, हा. अरे त्याच्यामध्ये कुठली वस्तू गरम पण होत नाही थंड पण होत नाही कशाला तुम्ही घेतलाय एक काम करा ह्या सगळ्या गोष्टी मला बदलून द्या सर नाही नाही मला बदलता. मला बदलून सर पाहिजे नाही सर माझ्या नोकरीवर येईल सर नाही बदलता येणार ह्या सगळ्या गोष्टी सर एक मला काय वाटतं आता आलेल्या आहेत गोष्टी अशा ज्याच्यातनं वेगळीच कामं होत आहेत तर मग तुम्ही पण एक कल्पना करा ना सर काय? एक आयडिया अशी करा तर तुम्ही हे फ्रीज बाथरूम मध्ये ठेवा आणि गिझर किचन मध्ये ठेवा जागा बदला म्हणजे बाथरूम मध्ये मी फ्रीज ठेवू येस सर आणि किचन मध्ये गिझर येस बसाऱ्या फ्रीज एवढाच माझा बाथरूम आहे आंघोळी करायची झाली तर मी कशी करू फ्रीज वरती उभं राहून आंघोळी करू बसाऱ्या? जागा नको तिकडे येस समजा घरामध्ये पाहुणे आले बाला वॉशरूम कुठे आहे तर त्याला फ्रीज उघडून जात मुतायला सांगू. नाही सर सॉरी सर सॉरी ही काय फालतूगिरी आहे आणि तो गिझर म्हणतोस तो किचन मध्ये हां सर आता तो किचन मध्ये ठेवला समजा मी बाजारातून भाज्या आणल्या हां भोपला आणलाय तो ठेवू कोचात मी गिझर मध्ये ठेवू का साड्या भोपला जाऊ दे तो लय मोठा तो दुधू भोपला मी आणलाय तो ठेवू तो कुठं ठेवू बरं मला शेवगाच्या शेंगा ठेवायच्यात त्या कुठं ठेवू त्याच्या गिझर मध्ये कशा बशा 2 मिरच्या मी वरून टाकीन अशा पण वसाऱ्या मी 1 किलो मिरच्या आणल्या त्या टाकू कशा गिझर मध्ये राहतील नाही राहणार सर नाही राहणार सर तुम्ही काय नाही म्हण वसारे तू हे सगळं बदलून दे. सर बदलून नाही देऊ मला शकत पाहिजे सगळं बदलून सर दे. नाही देऊ शकत बदलून सर नॉन रिटर्नेबल पॉलिसी होती की नाही आपली तुम्ही 2% डिस्काउंटच्या बदल्यात एक सही दिली होती की नाही अरे त्याच्यावर काय लिहिलं होतं नॉन रिटर्नेबल कुठलीही गोष्ट आम्ही तुमच्याकडनं एकदा विकली की परत घेणार नाही अरे पण मी त्याचं काय करू वसाऱ्या त्याचा काय उपयोगच नाही सर, पण ना आम्हाला नका ना सांगू एकदा बॉक्स मधनं गोष्ट बाहेर काढली की आम्ही परत घेत नाही तुम्ही कालच चेक करायला पाहिजे होतं सर सगळं अरे पण गिझरने गिझरचं काम करायला पाहिजे ना सर वसाऱ्या सर सर तुम्ही चिडू नका सर तुम्ही शांत व्हा ऐका मला कळतंय कंपनीकडनं थोडीशी चूक झालेली आहे मी तुम्हाला कॉम्पन्सेट करतो मोबदला देतो मी हा. तुम्हाला एक काम करा या सगळ्या वस्तू ठेवा त्या बदल्यात आमच्याकडून तुम्हाला एक वॉशिंग मशीन फ्री 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 म्हणून वॉशिंग मशीन फ्री येस सर पण त्याच्यात कपडे नाही धुवायचे सर मग सर त्याचा पंखा फास्ट फिरतो दरवाजा उघडायचा आणि वरती सिलिंगला लावायची वॉशिंग मशीन मस्त हवा आहे ते सर वा वा जाम भारी आयडिया कडा काय आता माझ्याकडे पण एक वस्तू आहे कुठली सर बूट तुम्हाला माहिती बूट हो सर बूट
ते रस्त्याने असे चालतात येस 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 माझ्याकडे आता वेगळे बूट आहेत कुठले सर जे हातात घालून तुमच्या गालावर चालवायचे सर नाही सर थांबा सर. नाही नाही, 2 मिनिटं सर आपण सभ्य पद्धतीने स्किट वा 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 मजा नाही म्हणता म्हणता खूपच मजा केली मजा आली निर्मितीताई अरुण तुला किती फसवतात रे इकडे सगळेजण बऱ्याच स्किटमध्ये तुला फसवलं जात आहे ना पण तू तो खेळ एवढा मस्त रंगवतोस ना फसण्याचा त्यामुळे हे स्किट रंगतं खूप छान तू कमाल आहेस अरुण खरंच कमाल आहेस वा छान मजा आली खूप मजा आली वा वा हॅलो हाय नमस्कार मी तुमची सगळ्यांची लाडकी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या पॉडकास्ट चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे फिट विथ स्वीट शिवा जुनकावाडीमध्ये म्हणजे आपल्या एरिया में नया माल आयला आहे भाई म्हणजे आपल्या एरियामध्ये नवीन जिम सुरू झालेला आहे आणि त्याचं नाव आहे चोर बॉडी जिम आणि त्या जिमचे सर्वा अर्थातच मोहित राणेजी सॉरी रोहित माने सॉरी 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 नाही नाही असू दे हो अशा गोड चेहऱ्यानी चुका केल्या चालत्यात यांच्या चुका सुद्धा गोडच वाटतात आपल्याला चांगलं आहे पण माझी नोकरी जाईल बाकी काय नाही. सॉरी सॉरी काय नाव म्हणालात रोहित माने रोहित रोहित माने रोहित तर माने. जिमचे सर्वा रोहित मानेजी यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय रोहित मानेजी नमस्कार नमस्कार बोला की. लयच भारी वाटतंय मला हम्म. आज माझ्या जिमचं ओपनिंग आहे खरंच भारी वाटतंय मंडळी आजकाल आपण बघतोय की कम्प्युटर आणि ह्या मोबाईलच्या जगामध्ये माणसं मानेच्या वरपर्यंत पोहोचलेली आहेत पण मानेच्या खालीपर्यंत काही पोहोचलेलीच नाहीत मानेच्या वर म्हणजे कसं होतंय माणसांचे मेंदू आहेत की नाही ते तल्लक झालेले आहेत ओ पण बॉडी खाली लिची पिची करेक्ट आहे त्याच्यामुळं मी असा जिमचा ध्यास घेतलेला क्या बात आहे क्या बात कळलं आहे. का म्हणजे आजच्या लोकांना फिटनेसचं महत्व कळावं म्हणून त्यासाठी मी चोर बॉडी फिटनेस नावाची जिम चालू केली आहे वा 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 आपल्या एरियातली जवळजवळ बघा ही 3री ब्रांच आहे क्या बात आहे आणि आमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला नेहमीच सोबत असते आमचे आदर्श आमचे आधारस्तंभ आपले युवा नेतृत्व गोल्डन भाई बंटी साहेब त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं या ठिकाणी नमस्कार बंटी भाई अरे नमस्कार. दागिने माझा चेहरा पण घे बाई सोनं छान दिसतंय जरा म्हणजे चेहरा पण छान आहे ना सोन्यासारखाच आहे सॉरी बंटी भाई बंटी 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 गोल्डन बंटी 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 गोल्डन ताई माई अक्का गोदम बंटी बंटी गोल्डन अरे ए पुष्पा 1 पुष्पा 2 तुमच्या लक्षात येते काय तुमच्या घोषणेमध्ये यमक वारलं हजार वेळा सांगितलंय तुम्हाला अरे मारतोय चिडलोय तुमच्यावर हसताय काय येडे आहेत काय तुम्ही 1000 वेळा सांगितलंय नका करू असल्या काहीतरी कोणाकडनं तरी लिहून घ्या चांगलं चांगलं तरी तुम्हाला बोलायचं हे अरे नका पाया पडू तिथे कॅमेरा सुरू आहे सॉरी लंडन आंटी सर लंडन कोण लंडन आणती कोणाची लंडन आणती ए भाई म्हणजे हिला बोल काहीतरी लंडन आणती नाही गोल्डन बनती गोदम बनती काय ए बोल ना भाई तुम्ही पाक कहून बोलू नका आई रे, सगळे तसेच आहेत आपल्याकडे भरलेले ए भाई तू सांग ना सॉरी तिला सॉरी अगं गोल्डन बंटी माफ करा गोल्डन बंटीजी बंटी, yes. युवा नेतृत्व गोल्डन बंटीजी तुम्हाला कसं वाटतंय हो नाही आता माने भाऊ बोलले की आपण आधारस्तंभ वगैरे आहे तसं काय आपण नाही आहे. नाही, नाही, आपण आहे, नाही, बंटी भाई, माझ्या आहे तुम्ही भाऊ आमचा नाही असं आधारस्तंभ. नाही आपल्याला जिथे प्लेटी बिटी आहे जिथे बॉडी बिल्डिंग होते वगैरे जिथे जिम बिम आहे हे सायकल बिकल डंबेली बिंबेली तिकडे त्या गोष्टी आपल्याला वा. आवडतात आज उद्घाटन आहे सोन्याची शपथ ऐच्यान सोन्याची शपथ खोटा नाही बोलणार आपण बार बीरच्याला जात नाही क्या आपण बात आहे. बार वाईन शॉप याच्या उद्घाटनाला आपण जात नाही आपण जिम बिम जिकडे असते बॉडी बिडी जिथे बनवली जाते तिथे आपण जातो फक्त क्या हा. बात आहे कॅमेरा तिकडे फिरो इकडे बाजूला व्हा प्रसाद खांडेकर जी आलेले आहेत. प्रसाद खांडेकर सर. या हास्य देता.
नमस्कार प्रसाद सर, भारी वाटलं बरं का, भारी वाटलं. प्रसाद खांडेकर सर, हास्य या सर या. बापरे. असंच घेऊन चाललात तुम्ही? नाही नाही, हरकत नाही. हॅलो हॅलो हाय. या. अरे हास्यात्रे वाले ते स्लो वाले आहेत ते. माने अहो जिमचं ओपनिंग होतं ना, मध्ये ज्वेलर्सचं ओपनिंग कुठून काढलं? कॉमेडी वाजतोय 24 घंटा कॉमेडी भाई. चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. प्रसाद खांडेकर सर, आज जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं या ठिकाणी आपण. पुष्पगुच्छ द्या सर. थँक्यू 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 थँक्यू. बरं वाटलं सर, तुम्ही आलाय खरंच. सर फक्त एका फोनवरती आज इथं आलेत बरं का. एवढे फ्री असतात काय? हॅलो येतो काय? येतो. करोना आपल्याला पण कॉमेडी झाला. नाही नाही तसं नाही, तसं नाहीये. नाही, आपलं मस्करी केली नाही, बाई. नाही, सांगतोय व्याजात जिमचं भाऊ. उद्घाटन आहे म्हणून आलो. नाही ते आहे. माझं आणि व्यायामशाळेचं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. खरंय फिटनेस आणि मी एकदम घट्ट होता आम्ही. खरंय बंटी बाई. म्हणजे काय आहे की बाहेरून दिसतो मी फक्त अनफिट, आतमध्ये मी प्रचंड फिट आहे. हो सर, हो सर. आता काढलं तर पिदार शरीर दिसतं मला. आईसवेअर म्हणजे काही लोकांची चोर बॉडी असते, माझी मोर बॉडी आहे. अरे पण सर मोर बॉडी मोरबाडी म्हणजे काय? पिसारा बिसारा फिरवता की काय? मोर बॉडी म्हणजे काय की ती दिसायला मोर आहे पण आतमध्ये फिट आहे. मोर जास्त दिसते. एक्झॅक्टली कळतं तुम्हाला? पण सर आम्ही हास्य जत्रा बघतो आणि ते सुरकी मॅडम आहेत ना, त्या खूप बोलतात तुम्हाला झाडेपणावर. हा ते बोलतात तुलतुलीत आहे आणि असं मांड्या घासतायत वगैरे. कॉमेडी आहे ते. काय ते पोटा पाण्यासाठी करावं हा, लागतं. ते आहे. म्हणजे आमच्या हास्य जत्रेत ते विनोद निर्मितीसाठी करावं अच्छा, लागतं. येस अच्छा. येस. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आमिर खान यांनी दंगल चित्रपटासाठी 6 महिने वेट पुट ऑन केलं होतं. हो 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 हो. मी हास्य जत्रेसाठी 6 वर्ष झाली पुट ऑन केलं. 6 इयर्स. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. बापरे. पण आतमध्ये फिट आहे. हा सर. फक्त बिस्किटांवर थोडं पीठ साठलंय आता विनोद निर्मितीसाठी. मानेजी हे सगळं फुटेज मिळालेलं आहे आपल्याला. एंट्री विंट्री होय ना? सगळं झालेलं आहे. आता कसे प्रसाद सर आलेले आहेत आणि लंडन आंटी पण आलेले अजय आहेत. काय परत लंडन आणती बोलते मंद्या. माफ करा. मी सांगतो. माफ करा. लंडन आणती नाही, लंडन आंटी नाही. गोदबंती. नको बोलू तू नको बोलू भाई. सर, मी सांगतो आई तिला शेवटचा सांग. मी सांगतो तिला शेवटचं सांगतो. डोकं ना. हा. शिवायकडे त्यांच्या छातीवर काय आहे? गोल्डन आहे की लंडन आहे? गोल्डन आहे. आणि त्यांचं अस्तित्व बंटी आहे की आंटी आहे? बंटी आहे. गोल्डन बंटी. नाही मला फक्त एवढंच बोलायचं होतं. उद्घाटनाला सुरू करूया आता. हा, बाई, करणं सुरू काय ते रिबिनी बिबिनी आण बीत आण काय ते कायचे बाई आण बाई कापूया नाही नाही बंटी बाई, ते रिबिन बिबिन तसलं ते कॉमन नाही करायचं. आपण जरा वेगळ्या पद्धतीने ओपनिंग करायचं. जिम मध्ये म्हणजे खांडेकर साहेब तुम्ही आणि तुम्ही दोघांनी 5 बैठका मारायच्या. हो 5 बैठका मारल्या की उद्घाटन झालं म्हणून समजायचं आपण. वा 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 माने कमाल आयडिया आहे. रील शूट करू आपण. कमाल आयडिया आहे. अरे बाई आता डबल शेजवान खाऊन आलोय रे आपण. नाही नाही ही मस्त आयडिया. येस वा, येस वा, 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 क्या बात आहे. आपण चालू करूया Yes, त्याला. yes. चला 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 चालू करायचं का सर? येस येस. रेडी आहे का? हा येस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक क्या बात. रेडी का सर? येऊ दे. रेडी का? या. Come on. 1 2 3 स्टार्ट. पेक्षा 5 जास्त मारल्या. क्या बात आहे. खांडेकरांनी मारल्या 10 बैठका. वा वा वा. आपलं साधं काम नाही ना. म्हणजे 5 ने आपलं काय होत नाही. 10 100 नाहीतर डायरेक्ट 1000. क्या बात आहे. त्याच्याशिवाय हे नाही झालं. हे बघितलं का कधी? 1 मिनिट बघा. मागणं बाहेर मागे मागे. हे बघा. Guys, तुम्ही बघताय ना जे दिसतायत अनफिट त्यांनी मारल्यात 10 बैठका आणि जे दिसतात फक्त वरून फिट त्यांनी मारल्यात फक्त
पाचच मारायचे होते असं काय ठरलं होतं का? ज्वेलर्स फक्त वरतून फिट दिसून का उपयोग नसतो, आतून पण असावं लागतं, कळलं का? पाच मध्ये हापायला लागला. पण सर भारी हा. भाई 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 आता आपण इन्सर्ट होतोय भाई. आई कुठे इन्सल्ट, कुठे लुक्या पुक्याच्या आणि इन्सल्ट होणार? भाई 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 बुक्या पुक्याचा संबंध नाही. काय थेट पेक्षा पण चालू आहे. एक मिनिट हा. थांब जा Sorry. थांब जा. थांब जा. थेट प्रेक्षक पण चालू आहे. 12 करोड लोक बघतायत आपल्याला. 12 करोड लोक 12 बघतायत. करोड. भाई आपण लाव आहोत भाई. काय आहोत? लाव आहोत आपण. लाईव्ह आहोत आपण. लाव आहोत आपण. तू लाव आहेस. हे भाई माने भाऊ अजून काय संपलेलं नाही उद्घाटन वगैरे. म्हणजे बंटी बाई झालं की आता उद्घाटन. उद्घाटन संपलेलं नाही आपण बोललो ना, नाही संपलंय. म्हणजे अजून आपले 5 बाकी आहेत. हे बघ. ए, 2 आता झाली आहे पिट्टम फाट. फाट. आता होणार खरं उद्घाटन. म्हणजे हा, शाबास 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 भाई. आता 6 डीप मारून दाखव भाई आणि मग उद्घाटन कर. बोल. आणि तू तर काय पचा पचा मारशील 6 क्या डीप. बात है. पचा पचा कर. काय मारा. हे ये झालं ना उद्घाटन माने. नाही नाही. आता हे आपलं 5-5 बैठका झालं ते उद्घाटन. झालंच की आता ह्यांनी चॅलेंज दिले म्हणलं करा की तुम्ही बी. हे बघ करायला काय नाही. आज सकाळी मी ऍक्च्युली 300चा सेट मारून झालाय माझा. अरे मग वर 6 तुझ्यासाठी काय चीज आहे? चल ना भाई, झालं ना यार. ए भाई नाही नाही आता कुठे. अरे झालं ना आपलं आता उद्घाटन. तर सुरू झालं. हॅलो हा, अरे झालं उद्घाटन. अरे सॉरी मी माने फोन करतो. चला बाबा. ओ, अरे मला उद्घाटन आहे, कार्यक्रम आहे माने. नाही नाही. अहो मारायला मी मारे नाही, मी ना असे पचापच मारतो. मार चल. माने हे काय माने. मार मार 6 मार. बंटी बाई तसलं नको. बंटी बाई खरी आहे. बंटी बाई हे खरी आहे. हे असतं नको आपल्या इथं आई उद्घाटन आहे. शपथ खरं आवाज आला. हे जिमचं उद्घाटन आहे. हे हे ठेव तुझ्याकडे ठेव. ठेव तुझ्याकडे ठेव. मी मारायला काय बंडीबाई मारू शकतो आपण असं हे ना. मार इथे सोन्याला हात नाही लावायचा. मार मार चल 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 मार चल. कमॉन सर कमॉन. वा होतंय हा. पोट खाली जात फक्त पोट खाली जात. चल लाव लाव. चल चल. नाही थांब ना, ऐक मी मारतोय. तुम्ही गन फक्त हे करू नका. गण नाही आहे गण भाई माने भाऊंकडे. ए भाई पाण्यातनं देव मासा वर येतोय असं वाटतं. ऍक्च्युली काय आहे, मला आत्ता आठवलं माने. ओ माय गॉड, मला आत्ता आठवलं. सुरुवातीच्या काळात मी आणि सुहास एक व्यायाम करायचो. कोण सुहास? मेकअप वाला? येस नो 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 सुहास खामकर. सुहास कामकर. येस आम्ही दोघं एकत्र होतो. सुहास कामकर. येस म्हणजे ते बॉडी बिल्डिंग मध्ये गेले, मी कॉमेडी बिल्डिंग मध्ये आलो. म्हणजे मी अंग काढलं म्हणून ते 10 वेळा मिस्टर इंडिया झाले. अरे अंग काढलं म्हणून. आमचं एक सिक्रेट एक्सरसाइज आहे, मी दाखवतो तुला. म्हणजे डिप्सच आहेत, ते करून दाखवतो. ते इट्स व्हेरी मच डिफिकल्ट. चालेल ना शूट करतो. ते करा. चालते ते 20 मारतो. दाखव दाखव. रिव्हर्स डिप्स. हा, दाखव. इट्स रिव्हर्स डिप्स. मी दाखवतो तुम्हाला. बर रिव्हर्स कमान प्रसाद सर सरांसाठी. ए ए ए भाई तू हवेला ढकलतोय का हवा तुला ढकलतीये? हे असे डीप मारून तुम्ही झालंय का बाईला? असे डीप मारून वट नीट कर. चल चल नीट कर. करा की प्रसाद सर काय होते तेव्हा? मी खूप जाड आहे. आई शपथ. मी पिळदार नाही, पिठदार शरीर आहे. चुकून आला.
अहो नाही खरंच सांगतो शपथ ल मला आणि ठ मध्ये गडबड करतो तू. तेवढंच झालं मी हे केलं ना एवढा गोळा आला इथे आई शपथ मी सांगितलं आहे कोणाला मी असं करताना श्वास काय कोडलेला माझा मला माहिती मी खूप जाड आहे मला मी नाही ठीक आहे, ठीक ते आहे, सुहासची पण मी त्यांची सरांची पण मी डेली टाकले सुहास सरांची आई आम्ही काय हे नाही एवढं खोटं बोलून तू मला बोलला नाही, मला बोलला तू ज्वेलर वाला बाई. करावा लागणार आहे अहो, तुला नाही मी खरं करावा लागणार आहे सुहास सर हो सांगा ना वाचवा ना सुहास सर हॅलो हॅलो सगळ्यांनी विंगेत जा यांना जागा सगळ्यांनी विंगेत जा बघितलं तुमचं मगापासून काय काय चाललंय आता मी सांगतो ते सर्वांनी करायचं ठीक आहे सगळ्यांनी सर सगळ्यांनी इथे चालेल. जेवढे आहेत सगळे चल तुझं तू लाईव्ह कर सगळ्यांना बघू दे लाईव्ह जाऊया तिथे कॅमेरा चला लाईन मध्ये या सगळे हा मी लाईन करतो ते सर्वांनी करायचं हा? चला 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 हा. चल 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 अरे चला वा वा एकदम फिट परफॉर्मन्स एंड पण आम्हाला जाम आवडला थँक्यू सो मच सुहास मजा आली धमाकेदार प्रसाद पशा तू जेव्हा तू आलास तर मला धडधड आली की किती वेळ श्वास अडकणार आहे त्याचा किती वेळ ठेवणार आहे हा असं नाही तुझ्या पोजेस बिजेस पण सगळ्या मस्त होत्या आणि प्रत्येक तू पोज घेत होतास मी सुहासकडे बघत होतो तो प्रत्येक पोज एन्जॉय करत होता म्हणजे त्यातनं तुझं ऑब्झर्वेशन किती बाप आहे हे प्रत्येक पोज मध्ये दिसलं एक पोज फक्त फुलवंतीची वाटली मला बाकी मस्त बाकी अटेम्प्ट सगळ्यांचे मस्त होते राऊत वेगळा अटेम्प्ट होता छान शिवा मस्त सगळेच मस्त मजा आली थँक्यू दादा निर्मिती ताई मला व्यायाम खूप आवडतो मी रोज 1 तासभर व्यायाम करते काय मान काय खूप मजा आणली तुम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली म्हणजे आम्हाला खूप हसवलं तुम्ही मला एक विचारायचं आहे तुला प्रसाद खरंच म्हणजे तिथे स्टेजवर भले कॉमेडी असू दे पण तुझी हिम्मत कशी झाली सुहास समोर असताना पोजेस द्यायची म्हणजे जसं आत्ता प्रसाद म्हणाला तसंच माझं पण झालं होतं तू जे काही करत होतास तिथे हसू तर येत होतं पण लक्ष त्याच्याकडे जात होतं आमचं सगळ्यांचं आणि शेवटी तू येऊन ते त्यांना शिकवलंसच धडा बरोबर चांगला तू चांगलं झालं कारण मी विचारणार होते खरं तर की आम्हाला जरा एक 5-6 पोजेस करून दाखवशील का पण ते खरंच तू दाखवलंस खूप पण त्यामागे सुद्धा खूप मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे वा छान मजा आली खूप मजा थँक्यू थँक्यू नीट नीट घेऊन जा तिकडे हा नियमन सगळं सामान लोड करून टाकले हा, केलेलं आहे त्याचे. सगळे, हा, हे घेऊन जा, हे घेऊन जा, इकडे. सांगितलं ना, चला, हरी. चला झालं चला 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 काय जंगली लग्न आहे की काय सांभाळा 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 नका ना रडू नका ना काही एवढं नाही हे बघा
तुमच्या घरात आलेली बाई तिकडे आहे, तिच्याकडे बघा. मी आपला एक आधार दिला ही माझी ताई आहे, जरा थांबा तिकडे बघा. एवढीशी होती हो लहानपणी आमच्याकडे राहायची. लहानपणी सगळेच एवढूशी असतात ना हो. बघता बघता सासरे चालले. नाही हो ताई, नाही हो, वहू म्हणून नाही हो, मुलगी म्हणून येऊन चाललो ना आम्ही तिला. काळजी नका करू, हा काळजी नका करू. चाल ग चाल चाल. काळजी करू नका तुम्ही, आमची पोरगीच समजू आम्ही. आम्ही तुमचे, तुम्ही आमचे आहे. चक्की काय का हो, काही काय बोलून राही ना. अरे त्याच नाही बोली राहिनो मी, एक जनरल बोली राहिनो ना. येडगा ती कथाने तुम्हाला पुरीची आठवण आली ना, या डायरेक्ट धुळ्याला ना ग. डोक्यात का राग भरलेली आहे का? आता पोरीची आठवण आली तर धुळ्यालाच येतील ना त्या. मुंबई धुळे काही फार अंतर नाही बरं. म्हणजे 17 वळण, 11 पूल, 4 टोल आणि 2 गाठ गेले की आलं धुळे. पप्पा कशाला एवढा ठेराव घेताय? उद्या माझी पहिली फ्लाईट आहे, बालीची हनीमूनला जायचं माहितीये ना. आई तू येते का ग सोबत? ते कशी येतील? तिकीट नाहीये त्यांचं, आणि बॅगेत न्यायचं बरोबर नाही दिसणार. काढून टाकू ना मग, तिकीट काढून टाकू ना. मी पण येतो ना. कशाला कशाला अरे म्हणजे तू पण असशील, सगळेच जाऊ बा आपण असं म्हणतो. सगळे कशाला? चटे चटे काही बोलून राही नाही. गुच्चू बाटा ना. पण ताई काही म्हणा, यांच्या बरोबर राहून तुझं अहिराणी एकदम अस्खलित झालंय. हो. पण यांचा मुलगा हा, याला अजिबात येत नाही अहिराणी. त्याचं काय झालं, रत्नागिरीला बोर्डिंगला होता ना तो. अजिबात कष्ट न घेता मस्त लॉजिक दिलं तर एका वाक्यात. छान. तुझ्यामुळे ऐकायला लागतं आई. तू शिकले ना मग. चला चला लवकर चला. नाही ग, नाही व्हायचं. अरे 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 कोणी गेलंय का घरात? काय हे? नाही ग. असं सासरी जाताना रडायचं नाही ग. ए हसायचं पण नाही. जा बाळा, जा तू जा. चाल ग चाल ग. चेतना नाही ग, नाही. पाठवणीला आपल्या परंपरेत मागे वळून नाही बघत. हाक नका मारू ना मग. बघेलच ना मग ती. चाल ग पोरी, चाल. जा बाळा, जा. चल चल. दाटून कंठ येतो. वा वा. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जापुल्या घरी तू. वा 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 वा. जापुल्या मेघारे मेघारे, जापुल्या घरी तू. जा लाड. मामा किती आर्त आवाज आहे रे मामा तुझा. पाठवणी आहे का खेचवणी आहे? काय कबड्डीचा ग्राउंड आहे का बाळा? असं दरवेळेला नाही करायचं. मामा असे काळजाच्या आर पार घुसतात तुझे स्वर भाले मामा. अद्वितीय आहे माझा दादा, अद्वितीय आहे. खरं सांगू, जर परिस्थितीने पाय जखडले नसते ना तर भारताचा गान सम्राट झाला असता माझा दादा. गैरा गोड गळा आहे ना त्यांच्या. खरे खरे. मामा मामा तुझा आवाज घरोघरी पोचला पाहिजे मामा. लोक डोक्यावर घेतील तुला. देवाचा आशीर्वाद आहे बाळा, देवाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठी.
देवाने भरभरून दिलेले सूररूपी माळ माझ्या गळ्यात घातलेले. आता उरलेलं आयुष्य फक्त सुरांची सेवा करायची. आयुष्य महाकठीण गेलं माझं. काय प्रॉब्लेम्स कमी आले. काटे तर रस्त्यावरच पडलेले होते, पण त्या काट्यांचा मी नायनाट केला आणि पुढे गेलो. सगळ्यांच्या नशिबात नसतं असं आवाज आणि असा गळा, काय काहींच्याच असतं. चला तू माझ्यावर जळत होताच की नाही मला सांग. तू जळत होतास कारण मी तुझ्यापेक्षा चांगलं गायचो. कबूल कर रे. तू माझ्यापेक्षा चांगलं गातोस. हो. चला मला अकेले अकेले केलेवाला वाटतोयस तू. केलेवाला. अकेले अकेले केले लेलो केले लो असंच करतो. हा दरवेळेला असं करतो. हा असं करतोस की नाही. हे बघ, आता दोघांचे आवाज ऐकले तुम्ही. आता सांगा कुणाचा आवाज जास्त चांगला आहे. आता कबूल करा. थांब चल. अरे किती मस्ती आहे रे तुझ्यात सम्या. काय मस्ती आहे. तू रफी का गायलास. तुला रफी गायची गरजच काय होती. म्हणजे रफी कधी गाऊ शकतो. अरे रफी ऐसी चीज है जो कधी गाऊ शकतो. रफी चले चल. ठीक आहे. तू रफी ना. मग मी नाही यॉडलिंग नाही करायचं. तुला माहितीये मला यॉडलिंग येत नाही म्हणून मुद्दामून किशोर काढलायस तू. हा रफी बोल ना. रफीवर बोल. रफी येत नाही ना तुला, हे कबूल कर. असं म्हणतोयस. येस. मला रफी येत नाही. याला काय चौदवी का चांद हो नोट चुकली. नोट चुकली रे तुझी. असं नाही ते. चौदवी का चांद हो. 1 रुपयाची फाटलेली नोट आहे तुझी. याफ्ताब हो. ही 2000 ची नोट आहे आणि ती पण गुलाबी. पण आता ती बंद झाली. दादा दादा काय करतोय. सांभाळ स्वतःला. तुझ्या ऑलरेडी 3 बीपीच्या गोळ्या सुरू झाल्यात. काय करतोय. पहिली गोळी ह्याच्यामुळे सुरू झाली. कॉलेजला सुरू झाली. कॉलेजला 11वीत पहिली बीपीची गोळी याने सुरू केली. जेव्हा मी गायचो ना तेव्हा मध्ये मध्ये यायचा. अरे केवढा घालायचा. सुमतीच्या वेळेला सुद्धा असाच वागलास ना. कोणी सुमती. तुला काय करायचंय. कोण सुमती काय सुमती. पाहिलं ना ऊन की कुत्रा माय कान टावकारस. आपलं असं जनरल विचारलं की सुमती कोण आहे बा. सुमती म्हणजे माझा जीव, माझा प्राण, माझा श्वास. तुझा बसून झाला प्राण आणि श्वास. सुमती माझी होती. अरे खेचून घेतलंस रे सुमतीला माझ्याकडून. खेचून घेतलंस तू. दादा सुमती. दादा सुमती म्हणजे आयुष्यभर जिच्यासाठी तू अविवाहित राहिलास ती सुमती. अजूनही झोपेत सुमी असं करत उठतोस ती सुमी. कॉलेजला बदकासारखं तोंड दिसतंय तुमच्या. कॉलेजला असताना सुमतीला मी प्रपोज करणार होतो. गाणं सुद्धा म्हटलं होतं. तुम जो मिल गए हो. त्याच्यावरती भाळली सुद्धा होती. पण मध्येच अचानक असं याने यॉडलिंग केलं. ती पण बिंडोक्याच्या यॉडलिंगच्या मागे गेली. यार तू नालायक माणूस आहेस. हा 1 नंबरचा बेशरम माणूस आहेस. अरे सम्या प्यार में लगन लगता है रे. लगन घन घन बिरे. ग्रुप सॉन्ग आता आहे. ग्रुप सॉन्ग. तू मामायस ना. अक्कल आहे तुला. मेंदू रुकवतात पाठवलास तू. एवढी गाणी फुटतात पुढे तुला. आईच्या गावात. अरे 10 वर्षानंतर एका अडकलेल्या मुलाचं लग्न होते. त्याचं काहीतरी ठरलं असेल. बालीची फ्लाईट आहे माझी. आता शब्द नाही. एक शब्द नाही काढायचा आधी सांगतोय मी. गाणं फुटलं ना ती चेचीन मी. चेते चल. परत हाक नाही मारायचा. फोन मारा आणि मग हाक मारा. खानदेशी आई चल. वा वा क्या बात है. तुम्हा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून आम्हालाही असंच म्हणायचं तुम्हाला. तुमचा नाही देखा
किती भारी. तुम्ही सगळेजण एकमेवा द्वितीय आहात, युनिक आहात. जोरदार टाळ्या. काय रंगला परफॉर्मन्स. वा. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत प्रसाददा. वा वा वा, ला जवाब. लहानपणी म्हणजे माझी एक मावशी जळगावला राहायची, एक धुळ्याला राहायची, त्यामुळे खूप लहान असताना एस टीनी तिकडे जाणं व्हायचं. पण तो प्रवास तसा रंजक नसायचा. एकाच सीटवर आई बाबा आणि आम्ही दोघं भाऊ, मग झोप मिळायची नाही, असं ते सगळा तो टिपिकल एस टीचा प्रवास. पण आज तू जे वर्णन केलंस, काय जे रस्ते घाट आणि त्याच्यानंतर तू जे आलं धुळे हे जे म्हणालास, त्यामुळे धुळे मला जवळजवळ काश्मीर सारखं वाटायला लागलं. वा दादा. वा वा वा. दिल खेचक. अप्रतिम. शाम्या फार अप्रतिम. वनिता फॅन्टॅस्टिक. म्हणजे अख्खं स्किट एकीकडे आणि खानदेशी आई एकीकडे. फार मजा आली. श्रमेश वंडरफुल वंडरफुल. शेवटचा जो त्रागा होता तो त्या त्या जागी असणाऱ्या माणसाला पटू शकतो, म्हणजे अगदीच उत्तम. ईशा मस्त, चेतना मस्त. सम्या आणि अतुल तुम्ही बहार आणली, बहार आणली. क्या बात आहे, क्या बात आहे. विनोद म्हणजे अत्यंत स्वच्छ, निर्मळ, नितळ विनोद आणि गाणं असं कॉम्बिनेशन ज्यांच्यामध्ये असतं ना, ते ब्लेस्ड असतात. या अर्थाने तुम्ही दोघं आशीर्वादाने भरलेले आहात देवाच्या, आणि तो आशीर्वाद कायम तुमच्या दोघांवर राहो. अतुल किती गोड गायला असेल, किती गोड गायला, फार गोड. म्हणजे या स्किटला तुझ्या इतकं परफेक्ट कास्टिंगच नाही, त्यामुळे गोस्वामींचं खूप कौतुक. सम्या नेहमीप्रमाणे ला जवाब. अत्यंत उत्तम सांगीतिक सादरीकरण होतं. मजा आली. निर्मितीताई. खूप मजा आली. मला खूप मजा आली. मला असं वाटलं की एंट्रीलाच तुम्ही जी पकड घेतलीत आणि त्यानंतर मग समीर आणि अतुल दोघेही खूप छान गायल. मला तुझं यॉडलिंग आवडलं. संगीतामध्ये कसं उस्ताद असतात ना, तसे तुम्ही दोघे इथले वस्ताद आहात. विनोदाचे वस्ताद. आणि मला अहिराणीबाई खूप आवडली. खूप मजा आली. खूप मला मजा आली. गॉड ब्लेस यू. वा वा. एकदम मस्तात परफॉर्मन्स. आणि या सुरमई स्किटच्या निमित्तानं अतुलदा तुम्ही ह्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू. थँक्यू गाईज.